कुठेही प्रोत्साहन देण्याचं काम खूप कमी केलं जातंय। आणि आपल्या सफाई विभागात म्हटलं तर ओम साई सेवा मंडळ हे सदैव दरवर्षी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय। एकदा जोरदार टाळ्या ह्या ओम साई सेवा मंडळासाठी करूया आणि अध्यक्ष डॉक्टर अरुण घरत सरांसाठी की एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय। परीक्षकांचा निकाल येईपर्यंत मी निश्चितच मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर अरुण घरत सरांना विनंती करतोय की ह्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। उपस्थित सर्व साई भक्त तसेच इतर कलावंत आपले आणि जे आलेले बाहेरून किंवा ह्या विटी लाईनचे कलावंत त्यांनी आपली कला सादर केली। बाहेरून आलेले पालघर सातपाटी सारख्या ठिकाणाहून त्यांनी आपली कला सादर केली आणि ह्यातूनच कोणतरी पुढे जावं ही मंडळाची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण त्यांना व्यासपीठ दिलेलं आहे आणि ह्या व्यासपीठावरून त्यांनी पुढे जावं, आपली कला इतर देशात किंवा इतर आपल्या राज्यात दाखवावी अशी त्यांना आपण सूचना करतोय। आणि आम्ही प्रयत्न केला की त्यांनी व्यासपीठावर चांगल्या डान्स करावा, आपली कला दाखवावी आणि त्यांनी त्या प्रकारे दाखवली, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। आणि त्यासाठी आमची टीम आहे, आमची टीम म्हणजे आमचे साई परिवाराचे सर्व साई भक्त, पुन्हा आमचे सहकारी सर्व, त्यांचे नातेवाईक, सर्व सहकारी नातेवाईक आणि इतर सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे शिक्षक वर्ग जे आम्हाला आवर्जून मदत करतात। प्रत्येक वर्षी आपल्या एका फोनवर ते इथे येऊन आपली हजेरी देतात, त्यांचेही सर्वांचे आभार आणि सर्व प्रेक्षकांचेही आभार। धन्यवाद। धन्यवाद सर। ह्यानंतर आमचे प्रेरणास्थान अर्थातच आदरणीय श्री राजन घरत सर आपल्याला 2 शब्द बोलतायत। हॅलो, सर्वांना नमस्कार। खूप वेळ झालेला आहे तरीही ह्या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ, सर्व रसिक इथं आवर्जून उपस्थित आहेत, त्यामुळे त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतोय। ओम साई सेवा क्रीडा ही मंडळ जे आहे हे गेले 10 वर्षापासून आपल्या साई भक्तांसाठी ही पर्वणी इथे उपलब्ध करून देते। ह्या विटी लाईन म्हणजे विराथन टेंबी खोडावळच्या ह्या परिसरामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जसे आपले कलाकार नाव गाजवतात, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण आवर्जून उपस्थित राहून ही लहान लहान छोटी छोटी कंपनी सुंदरपणे इथे येऊन आपलं कला दाखवतायत, त्याबद्दल त्या सर्वांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे। डॉक्टर अरुण घरत आणि त्यांच्या सौ आमच्या ताई हे स्टेज आपल्याला उपलब्ध करून देतात। आपल्या समाजाने कुठेही जावोत, किती मोठं व्हावं हो, पण आपण आपल्या कला आणि आपल्या समाजाला कुठे विसरू नयेत ही भावनेने प्रेरित होऊन या ओम साई मंडळाच्या मार्फत आपल्याला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात। एक मोठा भंडारा आपल्याला उपलब्ध करून देतात। साई चरणी लीन होऊन आपण खरोखरच त्यांना एक मानवंदना देऊया। डॉक्टर अरुण घरत यांचे आपण कौतुक करूया। डॉक्टर क्षेत्रात असून सुद्धा अध्यात्म आणि वैद्यकीय दोन्ही गोष्टी एकत्र करून एक समाजाला नवस प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर अरुण घरत करतायत। खरं म्हणजे ही बोलायची वेळ नाही आहे, परंतु तुम्ही ज्या भावनेने इथं थांबलेले आहात, कोण नक्की विजयी होणार आहे ही उत्सुकता तुमच्या मनामध्ये आहे आणि थोड्याच वेळात तुमच्या उत्सुकतेला जी सीमा आहे ती आता निकाल जाहीर होऊन तुम्हाला जे यश ज्या मंडळांनी आपल्यासमोर देणार आहेत, जे आपले परीक्षक आहेत, जे अतिशय त्यांना त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आमच्या कलाकारांनी निर्माण करून दिलं होतं, ते आव्हान आमच्या परीक्षक मंडळांनी पेललेलं आहे। आमचे उमेश राऊत सर आहेत, ते आमचे मित्र आहेत, आमच्या
माधुरी मॅडम आहेत, हे उत्कृष्ट शिक्षक तर आहेतच, आदर्श शिक्षक आहेतच, परंतु उत्कृष्ट परीक्षक सुद्धा काम करतायत. माझा विद्यार्थी धर्मेश साने आहे. ही सुंदर यशस्वी मंडळी आपल्या परीक्षकाद्वारे त्यांनी सुंदर परीक्षण करून या कलाकारांना योग्य असा सन्मान दिलेला आहे. अगदी 2च मिनिटात हे निकाल आपल्या समोर जाहीर होतील आणि इथं आम्हाला बोलवून ह्या आमच्या ओम साई सेवा मंडळांनी इथं खरोखरच आम्हाला जो सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचे मनापासून आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच डॉक्टर अरुणकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच. मी विनंती करतोय परीक्षक आदरणीय श्री माधुरी राऊत मॅडम, तसेच उमेश राऊत मॅडम, तसेच धर्मेश साने सर. दरम्यान मी विनंती करतोय, आपण सुरुवातीलाच स्वागताचा कार्यक्रम पार पाडला, परंतु एक स्वागत राहून गेलं. मी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अरुणकरन सर यांना विनंती करतोय, त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपले परीक्षक धर्मेश साने सर यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यामुळे ही स्पर्धा पार पाडली. ह्या स्पर्धेची समूह नृत्य स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 5,555 वर आकर्षक अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 4,444 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 3,333 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. तसेच सोलो नृत्य स्पर्धा, यासाठी प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 1,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक 500 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस विटी लाईन ग्रुप अर्थातच विठ्ठलवाडी टेंबी खोडावे ग्रुप ह्यामध्ये प्रथम पारितोषिक 1,500 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक 1,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. मी विनंती करतोय आदरणीय धर्मेश साने सरांना, साने सरांचा सत्कार आदरणीय श्री डॉक्टर अरुणकरन सर, ओम साई सेवा मंडळ विराथन अध्यक्ष यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज पार पाडली गेली आणि ह्या स्पर्धेला परीक्षक उत्तमरित्या परीक्षक म्हणून पार पाडले साने सर. मी ह्यानंतर पुढील सूत्र आदरणीय ह्या कार्यक्रमाचे परीक्षक माधुरी मॅडम यांना देतोय. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ, आपणा सर्वांना माझा नमस्कार. खूप छान वाटलं. प्रथम सुरुवातीलाच मी आभार मानेन ते घरत सर आणि मॅडमचं की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सुरुवातीला असं वाटलं परीक्षण करायचं, छोटे मोठे डान्स आहेत, चाललंय, पण जसं जसं कार्यक्रम पुढे सरकत गेला तसा आव्हानाचा डोंगर तयार व्हायला लागला. एक एक टीम जशी बाहेर पडायला लागली आणि त्यांची वेशभूषा, इकडचं सादरीकरण, गाण्यांची निवड, खूप म्हणजे वेगळा एक अनुभव इकडे आज अनुभवायला मिळाला. आणि खरं सांगू का, आश्चर्याचं आहे की मध्यरात्र उलटून चाललंय आता आणि तरीही अजून आपण सगळे फ्रेश आहोत. का हेच तर कार्यक्रम सक्सेस होण्यामागचं गमक आहे की कोणताही कार्यक्रम म्हटला की तो जर यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्यासाठी अशा प्रकारचं वातावरण लागते आणि ते वातावरण डॉक्टर घरत सर आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीने इकडे जपलेलं आहे आणि खूप छान कार्यक्रम आहे. मी आल्याच बोलली की अशा कार्यक्रमामुळे संपूर्ण गाव एकत्र बांधला जातो. जरी ह्या वैयक्तिक प्रिमायसेसमध्ये मंदिर असलं, हा कार्यक्रम असला, तरी हे पूर्ण गाव एक गाव आहे ते हे आत्ता ह्या मैदानात आलेलं आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. वेगवेगळ्या बाहेरच्या स्पर्धकांनी, जरी विटी लाईन किंवा इकडच्याच स्पर्धा आहेत असं आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की सगळे स्पर्धक बहुतेक आपल्या विठ्ठलवाडी ते टेंबी खोडावे इकडचेच आहेत, परंतु पालघरपासून सातपाटी म्हणजे एवढ्या लांबची आणि अगदी छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये, तर ती सुद्धा एवढ्या उत्साहाने एवढ्या लांब, म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाची प्रचिती किंवा प्रसिद्धी इतक्या लांबपर्यंत गेलेली आहे आणि इकडे त्यांना ह्या चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळते, चांगलं कौतुक होते. कसं आहे, कलाकाराला कौतुकाची थाप खूप महत्त्वाची असते आणि मग त्यासाठी कलाकार कुठच्याही प्रकारचा प्रयत्न करायला तयार होतो आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण इकडे सगळ्यांनी बघितलंय की आत्तापर्यंत किती उत्साहाने आणि किती प्रेरणेने ते सगळेजण ह्या कार्यक्रमामध्ये, ह्या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते.
सगळेच अप्रतिम आहेत, कोणीही मागे नाही. पण स्पर्धा म्हटली म्हणजे कुणाचा तरी पहिला नंबर, कुणाचा दुसरा तिसरा आणि कुणाचा तरी येत नाही. पण पुढच्या वर्षी पुन्हा त्याने तेवढ्याच जोमाने प्रयत्न करायचा असतो, कारण स्पर्धा म्हटली म्हणजे नंबर आपल्याला ठरलेले असतात तेवढेच आपण देणार. तर सगळ्यांनी खूप छान केलं आणि आम्हाला एक वेगळा अनुभव इकडे मिळाला. म्हणजे आम्हाला येते, आम्ही करतो, पण कुठे कुठे आमचं सुद्धा जे काम आहे ते पणाला लागलं की आता काय करायचं. म्हणजे आम्हाला चर्चा करावी लागली की अरे सगळे सारखं होते, काय करावं, म्हणजे कोणाला कमी कोणाला जास्त, म्हणजे मन मानत नाही. पण शेवटी निर्णय घ्यावा लागतो आणि तो आम्ही घेतलेला आहे आणि तो मान्यवरांच्या हस्ते आम्ही सुपूर्द पण केलेला आहे आणि खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. धन्यवाद सर. चला मी विनंती करतोय राऊत मॅडम ह्यांना की त्यांनी आपल्या निकाल जाहीर करावा. तृतीय पासून आपण प्रथम विटी लाईन सुरुवातीला जी स्पर्धा पार पडली, स्पेशली आपली विठ्ठलवाडी टेंबी खोडावे लाईन, विटी लाईन हा उल्लेख होतो त्याचा आणि आपण त्या नावानेच प्रसिद्ध आहोत. तर प्रथम त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे मदन मंजिरी गीत. मदन मंजिरी, मदन मंजिरी तृतीय क्रमांक. छोटी मुलगी होती. चला मी विनंती करतोय, मला वाटते स्वरा नाव आहे का तुझं? मी विनंती करेन जगदीश किनी सर ह्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्रिमूर्ती विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक तसेच नुकताच आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय, त्यांच्या शुभ हस्ते सोरा यांचा सन्मान करण्यात येतोय. विटी लाईन मधून आपण जी बक्षिसं देतोय त्यात लहान गटात आपण 2 देतोय आणि 2 मोठ्या गटात अशी 4 बक्षिसं देतोय, म्हणून आपलं एक बक्षीस वाढते म्हणून थांबलो.
आता हे तसंच केलंय बघा. आता लहान गटवाल्यांना आपण ट्रॉफी ठेवले फक्त आणि उत्तेजनार्थ मध्ये हे आपण लिहिले लहान हा म्हणजे आता याच्या बघा हे जे वेटी लाईन आहेत ना तर त्याच्यामध्ये 2 केली आणि वेटी लाईन मध्ये 2 मोठे लहान आणि 2 मोठे बरोबर ना. मग आता लहान आहेत ना त्यांना फक्त ट्रॉफीच कॅश नाही, यांना कॅश नाही आपण ह्यांना कॅश आणि ट्रॉफी दोन्ही यांना देणार आहे तुम्ही कॅश आणि ट्रॉफी. हो हो त्या लिहिले आपण तसं उत्तेजनार्थ आहेत ना विटी लाईन मध्ये. हां हां प्रथम उत्तेजनार्थ जी बक्षिसं आहेत विटी लाईन मध्ये लहान गटात ती आहेत. द्वितीय आहे आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर भार्गवी. हॅलो, तर मी विनंती करतोय जगदीश किनी सर यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. कुमारी भार्गवी च्या माध्यमातून आई तुझा डोंगर हे सुंदर नृत्य सादर केलं गेलं. धन्यवाद सर. आणि इथे प्रथम आहे मदन मंजिरी. मदन सरांना विनंती करेन परत एकदा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सोरा, कुमारी सोरा हिला हा मान जातोय. प्रथम क्रमांक. त्यानंतर यातली मोठ्या गटातली जी 2 पारितोषिक आहेत ती आहेत. द्वितीय आहे आई एकवीरा, आई एकवीरा. हे पारितोषिक रोख रक्कम आणि चषक अशा स्वरूपामध्ये आहे. मी विनंती करतोय आदरणीय श्री राजन गरज सर यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. उत्तेजनार्थ रोख रक्कम 1000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक फटकावते ती म्हणजेच कुमारी आरोही. एकदा आरोहीसाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आणि प्रथम क्रमांक कोण असेल? गाणं बोलून दाखवा. एनी गेस? गाणं ओळखा. बोला लवकर. विटी लाईन प्रथम क्रमांक कोणाचा असेल? लावणी नृत्य प्रीतीच्या झुल्यात झुलवा. यस, लावणी नृत्य. अतिशय सुंदर आणि बहारदार असं होतं. आणि काही क्षणापूर्वी म्हणजे माझ्याही लक्षात नाही आलं, मी त्यांना इकडे बाजूलाच भेटलेली होती आणि तिकडचं रूप आणि मग मला जेव्हा सर म्हणाले की ते मगाशी भेटले तेव्हा स्टेजवरचं रूप खरोखर खूप छान होतं. सरांनीच महेंद्र पाटील सरांनीच उल्लेख केला होता की 2 वर्षापूर्वी हे नृत्य सादर केलं गेलं, परंतु काहीतरी पाय घसरला आणि ते नृत्य त्याच ठिकाणीच अडखळलं गेलं आणि तिथून नंबर हुंकला, परंतु इथून मागे ओलून पाहिलं नाहीये आणि पुन्हाच उभे राहिले आणि जोशात हे नृत्य सादर केलं. तेच गीत सुद्धा सादर केलं गेलं आणि त्या नृत्याला फटकावलाय पहिला क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या. आदरणीय श्री महेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. आणि तेवढीच दाद द्यावी तर त्यांच्या सौभाग्यवतीसाठी की त्यांनी त्यांना नटवलं होतं, सजवलं होतं आणि त्यांनी त्यांना प्रेरित केलं होतं. आणि वय वर्ष 45 वर्षात सुद्धा काही जोमाने लावणी सादर केली. या सौभाग्यवती त्यांच्या मिसेसला विनंती करतोय या त्यांनी हा सन्मान घ्यायचा आहे. एका यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात कसा असतो ह्याचं साक्षात्कार उदाहरण म्हणजेच आपल्या समोरचं हे विजेता प्रथम क्रमांकाचा मानकरी प्रमोद किनी आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती. धन्यवाद.
यानंतर पुढील स्पर्धा आहे सोलो डान्स. तृतीय क्रमांक आहे रिद्धी सिद्धी गीत रिद्धी सिद्धी. गणेश नृत्य रिद्धी सिद्धी. दिवेश पाटील लेट आला पण थेट आला. एक मिनिट. बघा इकडे नंबर थोडे, सॉरी माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली. तृतीय क्रमांक आहे कच्ची करारी. तृतीय क्रमांक आहे कच्ची करारी. मी विनंती करतोय मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुलश्री घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. खुल्या गटातून सोलो नृत्य आणि तृतीय क्रमांक फटकावलाय ईशा मात्रे. एक तर जोरदार टाळ्या ईशासाठी फ्रॉम सातपाटी. द्वितीय क्रमांक आहे रिद्धी सिद्धी गणेश नृत्य. दिवेश पाटील. मी सौभाग्यवती नीलम घरत मॅडम ह्यांना विनंती करतोय त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सोलो नृत्य खुला प्रकारातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दिवेश पाटील. रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते. धन्यवाद मॅडम. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत Any guess? धनगर नृत्य. धनगर नृत्य. धनगर नृत्य ज्यांना आपण सिनेमात पाहिलंय, वेगवेगळ्या मराठी बाणा ह्या कार्यक्रमात बघतोय. हर्षद पागदरे. मराठी त्यांच्या नृत्यामध्ये एक वेगळाच जोश होता. परत सांगू इच्छितोय की मराठी सिनेमा रेंगे असेल, घे डब्बल असेल, फुलराणी असेल, तसेच जय मल्हार ह्या कार्यक्रमामध्ये, तसेच सध्या मराठी बाणा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्या समवेत ते नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करतायत. असे पागदरे, हर्षल पागदरे हे ठरतायत ह्या स्पर्धेचा सोलो नृत्य प्रकाराचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. डॉक्टर अरुण घरत सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित करण्यात येतोय. यानंतर पुढील स्पर्धा आहे ग्रुप डान्स. तृतीय क्रमांक आहे पणती नृत्य, आदिवासी नृत्य, पणती नृत्य. अप्रतिम. चिमुकल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय ह्या ग्रुपने हे पारितोषिक वितरण करायचं आहे. ज्या पद्धतीने हे ग्रुप पारितोषिक आहे, तसेच कोरिओग्राफर आले तर बरं होईल. कोरिओग्राफर रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी अवघ्या 5-6 वर्षापासूनची ही चिमुकले सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. खूप खूप अभिनंदन. यशस्वी व्हा, असेच पुढे जा आणि भविष्यात आणखीन असेच पारितोषिक कमवा. आपलं गावाचं नाव, आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव आणि आपल्या देशाचं नाव नक्कीच उंचावा. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत गोंधळ नृत्य. द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत गोंधळ नृत्य. रोख रक्कम 4,444 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी असे पारितोषिकांचं पारितोषिक आपण पाहतायत.
मगाशीच म्हटलं गोंधळ हेही उशिरा आले पण थेट आले, लेट आले पण थेट आले आणि अक्षरशः नाव कोरलं दुसऱ्या पारितोषिकांच्या वितरण ट्रॉफीवरती दिवेश पाटील अँड कंपनी. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अरुण घरत सर, आदरणीय राजेंद्र घरत सर, तसेच महेंद्र पाटील सर, जगदीश किनी सर, त्यानंतर साने सर, तसेच उमेश राऊत सर, त्यानंतर राऊत मॅडम. खूप खूप अभिनंदन सर्वांचं. आपण आलात आणि ह्या कार्यक्रमाला नक्कीच शोभा वाढवली. एक विभागातील नवयुवकांना प्रेरित करण्याचं काम आपण केलं गेलं. आपली एनर्जी, आपला उत्साह पाहून नक्कीच खूप मोठं नक्कीच चांगला उल्लेख केला की क्रमांक महत्वाचा नाहीये. तुम्ही व्यासपीठावरती या, एवढ्या प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करतात, ह्यातच खूप धाडस येतं, उत्साह येतं आणि एक मोठी ऊर्जा अंगात संचारते आणि ते दाखवून दिलं गेलं. ह्यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण असेल? एनी गेस? प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण सांगण्याच्या आधी उमेश सरांना 1-2 टिप्स द्यायच्या आहेत, तर त्यांना बोलायचे. आमचे निकटचे सर ज्यांना आम्ही उल्लेख करतो ज्यांचा, आणि खरोखरच त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम इकडे साजरा होतोय आणि पूर्ण गाव एकत्र येतंय. हेच तुमचं यश म्हणायला काही हरकत नाहीये, कारण सगळ्यांनी एकत्र येणं हेच ते कार्यक्रमाचं यमक असते आणि ते तुम्ही योग्य रीतीने साधतायत. तर खूप खूप आभार किंवा धन्यवाद म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही आम्हालाही ती संधी दिली आणि आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो. तर फक्त कार्यक्रम आणि ताईंचंही मी त्याच पद्धतीने सांगेन की तुमच्या जोडीने तुमची टीम सगळी ती सोबत असते आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. तर फक्त एक थोडीशी सूचना, म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम किंवा भाग घेतो स्पर्धेमध्ये, तर त्यावेळेला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर सोलो तुम्ही ज्या वेळेला करतायत, एकट्याने डान्स करतायत, तर त्यावेळेला तुम्ही जो स्टेज अवेलेबल आहे तो स्टेजचा वापर तुम्ही कसा करतायत. काही जण एकाच जागेवर फक्त तेवढ्याच जागेत फिरत होती, तर तसं न होता पूर्ण स्टेजचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं असतं की तुमचे हावभाव दिसले पाहिजेत. गाणं तुमच्या तोंडावर दिसलं पाहिजे, तुमचे ते शब्द आहेत ते तुमच्या तोंडातून दिसले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला भाग असतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ग्रुप डान्स करतो, तर ते ग्रुप डान्स करत असताना तुमचा ताळमेळ एकमेकांशी कसा आहे. कारण काही वेळेला काय होतं, काही जोडी वेगळं करते, दुसरी जोडी काहीतरी वेगळं करते, एक काहीतरी वेगळं करत असतो आणि त्या 1-2 जणांमुळे पूर्ण ग्रुपला त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण ग्रुप डान्स करतो तर तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, तुम्ही एकमेकांना साथ कशी देतायत, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आम्ही ताळमेळ म्हणतो, तर तो ताळमेळ खूप महत्त्वाचा असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही डान्स करतात त्यावेळेला तुमची हालचाल ही खूपच वेगाने नको आणि स्लोही नको, पण त्या गाण्याच्या अनुषंगाने तर नक्कीच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा स्टेज वापरायला शिका, जो अवेलेबल स्टेज आहे तो, तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि प्रथम क्रमांक मॅडम सांगतीलच, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळ्यांनी खूप छान पद्धतीने भाग घेतला आणि खूपच छान पद्धतीने स्टेजवर त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे. पण मगाशी सांगितलं की सगळ्यांनाच आपल्याला क्रमांक देता येत नाही, तर त्यातल्या त्या ज्यांनी चांगलं खूप केलेलं आहे त्यांनाही आपण क्रमांक देत आहोत. तर आता प्रथम क्रमांक मॅडम घोषित करत आहेत. तुम्ही ओळखायचं आहे प्रथम क्रमांक.
एनी गेस? अजून जोरात, अजून पॉपचे व्यतिरिक्त अजून आलाय, भूत आलाय. तुम्ही जे सांगतात आम्ही गाण्याचे बोल सांगणार आहेत, त्यामुळे तुम्ही पण गाण्याचे बोल सांगायचे. चला अजून येऊ द्या. पॉपचे आलं, भूत झालं, आणखीन तपेन, जे आंध्र प्रदेशची संस्कृती दर्शवणारं गीत इकडे साजरं झालं. अतिशय सुंदर, म्हणजे समोरचे दोन जे नाचणारे नर्तक होते ते मागच्या टीमकडे फारसं नव्हते, पण त्यांच्या पायाचा ताळमेळ परफेक्ट त्यांच्याशी जुळत होता. खूप छान चाललं आणि खूप सुंदर सादरीकरण होतं त्यांचं आणि छान होतं, भारी वाटलं, मस्तच एकदम. एकदा जोरदार टाळ्या ह्या सर्व ग्रुपसाठी. खूप खूप अभिनंदन. प्रत्यक्ष तुम्ही तिकडचेच आहात असं वाटत होतं आम्हाला, तो अनुभव देण्यासाठी आलात की काय नृत्याचा? त्यांची वेशभूषा पाहिली तर नक्कीच आपण साऊथ इंडियन मध्ये आलोय की काय, आंध्र प्रदेश मध्ये आलोय की काय असं वाटत होतं. दरम्यान सर अजून सांगू इच्छितोय, ह्या ग्रुपला ह्याच गाण्यासाठी हे तिसरं पारितोषिक आणि तिसऱ्या स्पर्धेमध्ये सलग तिसरा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या ह्या सर्व ग्रुपसाठी, तसेच सातपाटीकरांसाठी, कारण ही स्पर्धा म्हटली तर सातपाटीकरांनी नाव कोरलंय. सलग तिन्ही बक्षीस ग्रुप डान्स हे सातपाटीच्या नावावरती गेल्यात. सर आणखीन एक की हे तिसरं वर्ष आहे आणि ह्या तिसऱ्या वर्षात कंटिन्यू सलग हाच ग्रुप डान्स हॅट्रिक मारलंय. प्रथम क्रमांकाचं बक्षीस पुढच्या वर्षी ही शुभेच्छा असतील. आणि ह्याच्यातून जे पराभूत झाले सर त्यांच्यासाठी एकच सांगेन, ज्यांना बक्षीस मिळालं नाहीये त्यांच्यासाठी एकच सांगेन की भूतकाळ कसाही असू द्या, भविष्यकाळ येणारा भविष्यकाळ माझाच आहे. इथून रडायचं नाहीये तर आता लढायचं आहे आणि पुढच्या वर्षी हे बक्षीस कमवायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. इथून सर्व मान्यवरांना विनंती करतोय, अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतोय. तुमचे खूप आभार, तुम्ही सगळ्यांनी संधी दिली. आजच्या ह्या स्पर्धेसाठी आपल्याला निपक्षपाती ज्यांनी परीक्षण केलं असं हे राऊत दाम्पत्य, त्याचबरोबर उत्कृष्ट सूत्रसंचालन करून जो आम्हाला सहयोग दिला हेमंत पाटील सर, प्राध्यापक निखिल राजन घरात कनिष्ठ महाविद्यालय सफाळे. तर आपण सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. असा सहयोग आपला मिळत राहील ही अपेक्षा करून आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतोय. धन्यवाद. धन्यवाद. विनंती करेन लांबून आलेले प्रेक्षक वर्ग असतील, त्यानंतर स्पर्धक आहेत, गाडी सावकाश चालवा.